Cancer Healer Center, a new beginning. गर्भवती मृत्यू प्रकरणी ससूनच्या अहवालातनं आयव्हीएफ सेंटर आणि सूर्य रुग्णालयावर ठपका। तब्येतीत सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरनं रुग्णालयाला 4 ते 5 दिवस रुग्ण दाखल करून घेतलं, तर सूर्य रुग्णालयात कार्डियाक स्पेशलिस्ट उपलब्ध नव्हता। अहवालाच्या निष्कर्षात आरोप। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाच्या अहवालासंदर्भात 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी आता 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार। वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। मंगेशकर रुग्णालयाविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी याचिका दाखल करणार। मंगेशकर रुग्णालयाची ईडी चौकशीसह ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी। अहवालात शेवटच्या क्षणी बदल केल्याचाही आरोप। ससून रुग्णालयानं मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट देणं म्हणजे उंदरानं मांजराची साक्ष देण्यासारखं। डॉक्टर सुश्रुत घैसास सारख्या आरोपींना शासन संरक्षण देत आहे, सुषमा अंधारेंचा आरोप। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। राज्याच्या आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय। दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयानं आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक। बीडच्या अंबाजोगाई सत्र न्यायालयातील वकील महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, लाऊडस्पीकर लावू नये अशी तक्रार केल्याचा हा राग। काठ्या आणि पाईपनं बेदम मारहाण। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल, तर कालच स्वारगेटमधून रणजित कासलेला अटक। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेचा धनंजय मुंडेंवर आरोप। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक। राज्यभरात मनसे पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या जीआरची प्रत फाडून जाळून निषेध। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकीसाठी ही नाटकं सुरू आहेत। संजय राऊतांची टीका, तर मोदी शहांना इंग्रजी येत नसल्यामुळे हिंदीची सक्ती केल्याचाही टोला। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही। काम नसलेले लोक वादात पडतात आणि वाद घालतात, मात्र महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे। अजित पवारांकडून आपली भूमिका स्पष्ट। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक। मुलुंड पोलिसांच्या नोटिशीनंतर सुद्धा सोमय्यांचं ठिय्या आंदोलन। बोंगे काढत नाही तोवर आंदोलनावर ठाम। नाशिक जिल्ह्यात 22 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। नांदेडमध्ये सुद्धा पाणी टंचाईच्या झळा। नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा। एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ, तर प्रतितोळा 98,160 रुपयांवर सध्या सोन्याचा भाव। तर चांदीच्या दरात सुद्धा 1 लाखांचा आकडा पार। किरकोळ कारणासह गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला अमानुष मारहाण। आशा वर्कर विरोधात गुन्हा दाखल। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातल्या डोमा परिसरातली घटना। Cancer Healer Center, a new beginning.